श्रीमंतीचं सेन्स हॉर्स सेन्स. मित्रांनो, हो बरोबर ऐकलं तुम्ही, हॉर्स सेन्स, कॉमन सेन्स नाही. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, जर तुमच्याकडे हॉर्स सेन्स आहे, तर तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात. हा हॉर्स सेन्स काय असतो श्रीमंत होण्यासाठीचा, तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्कीच तुम्हाला हा हॉर्स सेन्स कळेल आणि तुम्ही श्रीमंतीच्या दिशेने वाटचाल करू शकाल किंवा हवं ते मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदाले. मागच्या 10 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतो आहे. फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून मी हजारो लोकांना आर्थिक साक्षर सक्षम होण्यासाठी मदत केली आहे. आजचा जो विषय आहे तो थोडा वेगळा आहे आणि खूप पॉवरफुल विषय आहे असं मला वाटतं आहे आणि तुम्हाला पण हा पॉवरफुल वाटेल. बघा, श्रीमंत जर तुम्हाला व्हायचं तर मी म्हणतो तुमच्याकडे हॉर्स सेन्स असला पाहिजे, बाकी कोणत्याच सेन्सची गरज नाही. आता हॉर्स सेन्स म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी एक स्टोरी सांगतो. ही जर स्टोरी तुम्हाला समजली तर तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असू शकाल. तुमच्याकडे जगातली कोणतीही गोष्ट असू शकेल असं मला वाटतं. ठीक आहे, तर समजून घेण्यासाठी एक स्टोरी सांगतो. बघा, जुन्या काळामध्ये जेव्हा माणूस शिकार करून खायचा, त्याला आपण म्हणूयात माणसाची उत्पत्तीचा काळ, तेव्हा काय करायचा माणूस की जंगलात फिरायचा, शिकार करायचा आणि मग शिकार मिळाली तर पोटभर जेवायचा आणि शिकार नाही मिळाली उपाशी झोपायचा. कधी शिकार मिळायची, कधी शिकार नाही मिळायची. पुढे असं त्याच्या लक्षात आलं की काही झाडं आहेत आणि त्याला काही बिया येतात, त्या खाऊन पण आपलं पोट भरू शकतं किंवा कंदमुळाचा शोध लागला, बऱ्याचशा गोष्टींचा त्याला शोध लागत गेला. मग पुढं त्यांनी असंही त्याच्या लक्षात आलं की ही जी झाडं ज्याला बिया येतात ते शोधण्याची आवश्यकता नाही. जर आपण ती झाडं किंवा बिया त्या जमिनीत टाकल्या तर तिथंच ती झाडं येतात, त्यालाच बिया येतात आणि आपण त्या खाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात माणसाला शेतीचा शोध लागला. मग शेती करून आणि शिकार करून अशा बोथ वेनी माणसांनी जगायला सुरुवात केली. पुढे असं झालं की बऱ्याचशा वसाहती निर्माण झाल्या, जिथं शेती केली जायची, शिकारीसाठी जंगलामध्ये गेलं जायचं, अशा वेगळ्या वसाहती झाल्या. आता भरपूर साऱ्या वसाहती झाली. पहिल्या काळात आणि आत्ताच्या काळात सुद्धा असं म्हणतात की बांधाआड पाऊस पडतो, म्हणजे इथं पाऊस पडला तर तिकडं पलीकडं पाऊस पडत नाही. मग असं झालं की काही वसाहतीमध्ये किंवा एका वसाहतीत पाऊस नाही पडला आणि दुसऱ्या वसाहतीत पाऊस पडला. आता पहिल्या काळात काही प्रिझर्वेशनची व्यवस्था नव्हती, म्हणजे ज्या वसाहतीमध्ये पाऊस नाही पडला त्यांच्याकडं अन्नधान्य खायला नाही आणि ज्यांच्याकडे पाऊस पडला त्यांच्याकडे अन्नधान्य खायला उपलब्ध आहे. आता यांच्याकडे काय ऑप्शन आहे ज्यांच्याकडे अन्नधान्य नाही, तर ती लोक काय करायची की ज्यांच्याकडं पीक पाणी चांगलं झालं त्या लोकांकडे जायची आणि त्यांना म्हणायची की आमच्याकडे काही पीक पाणी पाऊस पडलेलं नाही आहे, तर तुम्ही तुमच्याकडं धान्य आम्हाला द्या. तर ती लोकं देत असतील का हो? तर पहिल्या काळातही माणूस एवढा समजदार नव्हता, आजच्या काळातही तेवढा समजदार नाही आहे. त्या काळात ही लोकं त्यांना देत नव्हती. जरी यांनी कमिटमेंट दिली आमच्याकडे पुढच्या वेळेला धान्य पिकल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ, तरीसुद्धा हे त्यांना देत नव्हते. आताचा विचार करायला गेला तर मी तुम्हाला म्हटलं तुमच्याकडे आज पैसे ते मला द्या आणि माझ्याकडे आले पुढच्या वेळेला की मी तुम्हाला देईल, तुम्ही द्याल का? तर तसं त्या काळातला तो पैसा होता असं समजा, मग ते त्यांना देत नव्हते. मग आता विषय असा होता की ज्यांच्याकडे पाऊस नाही पडलेला त्यांच्याकडे 2 पर्याय होते. एक तर उपासमारीनं मरायचं किंवा ते ज्यांच्याकडे पाऊस पडलाय त्यांना मारून त्यांच्याकडचं हिसकावून घेऊन जगायचं, हिसकावून घेऊन अन्नधान्य खायचं आणि जगायचं, असा दुसरा पर्याय. मग दोन्हीपैकी कोणता निवडणार? तर जनरली माणसांनी दुसराच पर्याय निवडला की बाबा त्यांचं मारायचं, त्यांच्याकडचं अन्नधान्य घ्यायचं आणि जगायचं, असं त्यांनी निवडलं. मग यांनी काय केलं, इकडची सुदृढ अशी 4, 6, 10 माणसं गेली आणि त्यांच्या गावात जाऊन ते अन्नधान्य हिसकावून घ्यावं लागले. मग तिकडं मारामारी करायला लागले. मारामारी व्हायला लागल्यानंतर कसं बायका पोरांना टार्गेट केलं जायचं बाहेरून जे आलेत त्यांना. तर पहिल्यापासून माणसाचं आपल्या जे काही मुलं बाळं आहेत, बायका मुलं आहेत, त्यांच्यावरती खूप प्रेम तेव्हा पण होतं आणि आत्ता पण आहे. तर ते बायका पोरांना जेव्हा टार्गेट केलं जायचं तेव्हा ती लोकं हार मानायची. ते म्हणायचे पाहिजे ते घेऊन जा पण बायका मुलांना काही तुम्ही मारू नका. म्हणजे बाहेरून आलेत ते सगळं अन्नधान्य घेऊन जायचे आणि यांच्याकडे उपासमार. मग आता हे बऱ्याच वेळेला घडल्यानंतर ही जी लोकं होती यांच्या पण लक्षात आलं की ही लोकं बाहेरून येतात, बायका पोरांना टार्गेट करतात आणि मग आपण हार मानतो, आपलं अन्नधान्य घेऊन जातात. मग या लोकांनी विचार केला की अशी काहीतरी युक्ती काढली पाहिजे की ती लोकं बाहेरून येतानाच आपल्याला दिसले पाहिजेत. आणि मग त्यांनी एक टेहळणी बुरुज बांधला गावामध्ये आणि त्या टेहळणी बुरुजवरती रात्रंदिवस कोणी ना कोणीतरी बसायचं आणि चारी बाजूनी गावाच्या कोणी येतंय का पाहायचं. जर कोणी येतंय असं दिसलं तर या गावातले सुदृढ असे 4-6 लोक किंवा 10-15 लोक 50 लोक जे काय असतील ते बाहेर जायचे आणि मैदानामध्ये मारामाऱ्या करायचे. ते बाहेरून आलेली लोक बाहेरच थोपवली जायची आणि मग त्यांचे 2-4 मारायचे, ह्यांचे 2-4 मारायचे, ते त्यांच्या घरी परत, हे यांच्या घरी परत. मग ते जे पलीकडचे लोक होते ते पण विचार करायला लागले की बुवा हे आता आपल्याला बाहेरून येतानाच बघतात आणि बाहेर येऊन मारामारी करतात, अन्नधान्य मिळत नाही, 4-2 लोकही मारतात. मग अशी काहीतरी क्लुप्ती काढली पाहिजे, युक्ती काढली पाहिजे की ते बाहेर निघायच्या अगोदर आपण गावात पोचलं पाहिजे. मग आता गावात जर पोचायचं असेल ते बाहेर यायच्या अगोदर तर काय केलं पाहिजे?
तर इन बिटवीन माणसाला खूप साऱ्या प्राण्यांचा शोध लागला होता, त्याचा वापर त्यांना समजला होता आणि त्यातल्या त्यांना त्यांच्या गोलवरती, त्यांच्या लक्ष्यावरती फास्ट घेऊन जाणारा एक प्राणी भेटला होता, ज्याचं नाव होतं घोडा. मग आता यांनी काय केलं, घोडे पहिले जंगलात मिळायचे, मग त्यांनी जंगलात गेले, घोडे शोधून आणले आणि त्यांना ट्रेन केलं आणि मग ते तिकडनं घोड्यावरती यांनी बघितलं ते येत आहेत, पण यांच्याकडे घोडे नव्हते. हे बाहेर निघेपर्यंत हे गावात पोचले. मग कोण जिंकलं कोण हरलं, तर घोडेवाले जिंकले आणि बिना घोड्यावाले हारले. आता हे बऱ्याच वेळा झाल्यानंतर हे पण वेडे नव्हते, हे पण जंगलात गेले, त्यांनी पण घोडे आणले, ह्यांनी पण ट्रेन केले, ते तिकडनं घोड्यावर इकडनं घोड्यावरती, मध्येच मारामारी, दोघेही हारले. मग आता मात्र मोठा तेच प्रसंग निर्माण झाला की आता जिंकायचं असेल किंवा बाहेर जर युद्ध करायचं असेल, गावापर्यंत पोहोचू द्यायचं नसेल, कारण गावात पोहोचलं की हार ही पक्की, तर काय करावं लागेल. इन बिटवीन काही लोकांनी काही ऑब्झर्वेशन नोंदवले. त्यांचं असं मत होतं की काही घोड्याची प्रजाती अशी उपलब्ध आहे जी वाऱ्याच्या वेगाने पळते, मालकाच्या वतीनं दुश्मनाला मारते आणि जर मालक घायाळ झाला तर आपल्या वैद्याकडे घेऊन पण येते, अशी हुशार प्रजाती घोड्यांची उपलब्ध आहे. त्याला म्हणायचे अच्छी नस्ल के घोडे, जातीवंत घोडे असा शब्दप्रयोग होता. मग आता हे घोडे दिसायला सगळे सारखेच होते, मग जातीवंत घोडे कसे ओळखायचे याचं स्किल काही लोकांनी डेव्हलप केलं आणि त्यांना म्हणायचे हॉर्स सेन्सवाला माणूस, घोड्यांची ओळख करू शकणारा माणूस, ज्याला हॉर्स ओळखता येतो, हॉर्स सेन्स आहे असा व्यक्ती. आता घोडे ते जंगलात मिळत होते, मग ज्या गावाकडे हॉर्स सेन्स असणारा, घोड्याची ओळख करू शकणारा व्यक्ती असेल, तो व्यक्ती असल्यामुळं त्यांच्याकडं जंगलातून येणारे घोडे हे जातीवंत घोडे असायचे. आता बघा, त्यांच्याकडे हॉर्स सेन्स होता म्हणून जातीवंत घोडे आले, जातीवंत घोड्यावरने हे निघाले, वाऱ्याच्या वेगाने ते घोडे पळतायत. यांच्याकडचे घोडे साधे असल्यामुळे ते बाहेर येईपर्यंत हे गावात पोचायचे आणि मग जातीवंत घोड्यावाले जिंकायचे आणि साध्या घोड्यावाले हारायचे. असं बऱ्याच वेळा झाल्यानंतर हे वेडे नव्हते, त्यांच्या लक्षात आलं की यांचे घोडे वाऱ्याच्या वेगाने पळतात, घोडेच माणसाच्या वतीनं लढतायत सुद्धा आणि आपल्याला हरवतायत सुद्धा. मग असं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून ते आले नाही पाहिजेत. मग इकडचा गावचा प्रमुख तिकडच्या गावच्या प्रमुखाला जाऊन भेटायचं, म्हणायचं मारामारी बंद करा, तुम्ही येता सगळंच घेऊन जाता, त्याच्यापेक्षा तुम्ही येऊच नका, आम्ही तुम्हाला हरवू पण शकत नाही, तुम्ही येऊच नका, आम्ही जे काही उत्पन्न शेतीमध्ये घेऊ त्यातला एक हिस्सा आम्ही तुम्हाला आणून देऊ, त्याला महसूल असं म्हणायचं. पण याच्या बदल्यात तुम्ही काय करायचं, आमचं प्रोटेक्शन करायचं की तुमच्यासारखेच घोडे असणारे अजून तिकडे पण ते वसाहतवाले आहेत किंवा ते गाववाले आहेत, ते आमच्याकडे आले तर तुम्ही आमच्या वतीनं लढायला यायचं, म्हणजे प्रोटेक्शन मनी म्हणायचं त्याला. आता आपण टॅक्स वगैरे म्हणतो. मग असं जातीवंत घोडे ज्यांच्याकडे होते असे बरीचशी गावं त्यांच्या आधिपत्याखाली यायला लागले. त्यांचं अन्नधान्य तर त्यांच्याकडे होतंच, पण आजूबाजूच्या गावातलं सुद्धा अन्नधान्य त्यांना बिना लढाई करता बिना त्रासाचं मिळायला लागलं. मग आता ज्यांच्याकडे जातीवंत घोडे होते त्या गावाची परिस्थिती कशी असणार, तर श्रीमंत असणार. अर्थात ती कोणामुळे, ते घोड्यामुळे, आणि घोडे कोणामुळे, तर तो हॉर्स सेन्सवाला माणूस त्याच्यामुळे. असं म्हणतात, जेव्हा मी स्टोरी ऐकली तेव्हा, की असं म्हणत होते की ज्या माणसाला हॉर्स सेन्स होता त्या काळात तो माणूस खूप श्रीमंत होता, राजा एवढा किंवा राजापेक्षा जास्त श्रीमंत व्यक्ती असायचा त्या काळामध्ये ज्याच्याकडे हॉर्स सेन्स होता. बघा, त्या काळात हॉर्स सेन्स असणारा माणूस श्रीमंत होता किंवा त्याला हवं ते मिळत होतं. तसंच आजच्या पण काळात ज्या माणसाला हॉर्स सेन्स आहे तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे हॉर्स सेन्स आहेच असं म्हणा. आता तुम्ही म्हणाल घोडे त्या काळात होते, आत्ता काही रेस कोर्सला जाऊन बसायचं का, तर साधं सोपं आहे. पहिल्या काळात 4 पायाचे घोडे होते, आता 2 पायाचे घोडे आहेत, बाकी काहीही बदल नाही आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला ही माणसं ओळखता आली पाहिजेत. कोणता माणूस काय करू शकतो, काय पोटेन्शियल ठेवतो. धीरूभाई अंबानी स्वतः जातीवंत घोडे होते का नाही माहीत नाही, पण त्यांना जातीवंत घोडे शोधण्याची कला माहीत होती. म्हणजे काय, की कोणता माणूस काय कामाचा आहे, कुठे कामाला येऊ शकतो, कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो, काय होऊ शकतं, हे सगळं त्यांना कळत होतं. आणि त्यांनी फक्त घोडे बनवले. घोड्यांनी, धीरूभाईंनी ठरवलं टार्गेट ठरवलं की बाबा मला टेक्स्टाईल मिल बनवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी जातीवंत घोडे शोधले आणि घोड्यांनी टेक्स्टाईल मिल बनवली. धीरूभाई झाले मालक. बघा, धीरूभाईंना रिफायनरीमधलं काही कळत नव्हतं. धीरूभाईंनी रिफायनरी करायचं ठरवलं, त्यांनी जातीवंत लोक शोधली आणि त्यांना कामाला लावलं. त्या लोकांनी रिफायनरी बनवली. धीरूभाई झाले मालक. बघा मित्रांनो, कोणताही एक्झाम्पल घ्या, तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्हाला ज्या डेस्टिनीवरती पोचायचं आहे, जे गोल तुम्हाला अचीव करायचं आहे, ते अचीव करण्यासाठी कोणती स्किलची रिक्वायरमेंट आहे, कोणत्या गोष्टी त्या व्यक्तीकडे असल्या पाहिजेत, खरंच तो त्याच्यामध्ये पारंगत आहे का, नुसताच बोलतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात आणि त्याला जर तुम्ही हायर केलं ते गोल पूर्ण करण्यासाठी, तर मला वाटतं तुम्ही स्वतः कितीही मेहनत करून त्या गोलवरती पोचणार होते किंवा पोचणार नव्हते, तो घोडा तुम्हाला फार पटकन त्या ठिकाणी पोचू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला शिखरावरती चढायचं आहे तर शिखरावरती जाणाऱ्या घोड्याच्या पाठीवर बसलं पाहिजे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर श्रीमंतीचं ज्ञान असणारा, अक्कल, हुशारी असणारा
घोडा तुम्ही शोधला पाहिजे, ना की नुसतेच बोलतायत असे घोडे शोधून काही कामच नाही. खरंच त्याच्यामध्ये करण्याची ताकद, धडाडी, हिंमत, हुशारी आणि ते नॉलेज जर सगळंच त्या व्यक्तीमध्ये असेल तर तुम्ही नक्की त्याच्या पाठीवर बसलं पाहिजे आणि तुम्ही ॲटोम मोडवरती त्या शिखरावरती श्रीमंतीवरती पोहोचू शकता. बघा मित्रांनो, सगळ्याच क्षेत्राचं सगळ्याच लोकांना ज्ञान असतं असं काही नाही. काय करायचं असतं, ज्या क्षेत्राबद्दल आपण मास्टर आहात त्याच क्षेत्रामध्ये आपण काम करायचं असतं. मला सॉफ्टवेअर बनवायचं तर मी शिकत बसायचं नाही आहे ती लँग्वेज, तर मी एक चांगला जातिवंत व्यक्ती शोधला पाहिजे ज्याला त्याच्यातलं नॉलेज आहे, अक्कल आहे, हुशारी आहे आणि तो करतो. त्या व्यक्तीला शोधलं पाहिजे, त्याच्याकडनं ते सॉफ्टवेअर बनवून घेतलं पाहिजे, ना की मी वेळ देत बसलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःच सगळं करत बसाल तर मात्र तुमची प्रगती एक लिमिटेड राहील आणि तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला कोणत्या कोणत्या लोकांची गरज आहे भविष्यामध्ये, काय करायचं, वकिलाची गरज लागणार, डॉक्टरांची गरज लागणार, कोणाची, असे जातिवंत लोक अगोदरच शोधून ठेवा. घरात बायकोची नवऱ्याची भांडणं होतात ना, तर ते सोडवणारा जातिवंत घोडा कोण? मग ती तुमची सासू असेल, ती बायकोची बहीण असेल, कोण असेल मला माहित नाही. तर तुमच्याकडे अगोदरच पर्याय माहीत पाहिजे. म्हणजे काय होतं, त्रास कमी होतो. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, तुम्ही सगळं फायनान्शियल लिटरसी सगळं शिकत बसाल, माहीत नाही समजणार का नाही समजणार. तुम्ही शेअर मार्केट शिकत बसाल, माहीत नाही समजणार का नाही समजणार. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही एक जातिवंत घोडाच शोधला, त्याला ते कळतं, तो तुमच्यासाठी काम करू शकतो, असे जर घोडे शोधले तर लवकर तुम्ही पुढे जाऊ शकाल. कोणत्याही सेक्टरमध्ये बघा, कोणत्याही ठिकाणी बघा, जी मोठी लोक आहेत त्या लोकांनी कडे फक्त आणि फक्त जातिवंत घोडे शोधण्याची कला होती त्यांच्याकडे, किंवा ती दृष्टी होती. तुम्हाला पण ती दृष्टी डेव्हलप करावी लागेल. तुम्हाला जे करायचं त्याच्यातलं, तुम्हाला घोडा म्हणायला वाईट वाटतंय, मेंटर म्हणा, मार्गदर्शक म्हणा, गुरु म्हणा, जे काही म्हणायचं ते म्हणा, पण तो शोधा. तुम्हाला ज्या फील्डमध्ये यश मिळवायचं आहे त्यातला मास्टर जर तुमच्याबरोबर असेल तर मला नाही वाटत की ते यश तुम्हाला हुलकावणी देऊ शकेल. 100% यशस्वी तुम्ही व्हाल. मला असं वाटतं की श्रीमंत व्हायचं असेल तर हॉर्स सेन्स खूप खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर श्रीमंत जो घोडा शून्यातून झाला आहे अशी घोडे शोधा, त्यांच्या मदतीने तुम्ही पटकन श्रीमंत होऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या आजूबाजूची लोक खरंच जातिवंत आहेत का नाही ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.